आता तर मी हॉटेलवर आहे, बघू शकता जाम पाऊस पडतो, म्हणजे जामच जोरात पडतो. मला होतं वाटलं हे सगळं कपडे बिपडे भिजले त्यांचं, कोणतं असं माहिती. अचानक पाऊस. गाडीत बसतो आता इथून. हा हॉटेल याल तर इथे दाबोडेल हॉटेल नाव आहे. कलंगूट बीचच्या इथे जवळच आहे, 800 मीटरवर. खूप सुंदर व्ह्यू आहे. क्वालिटीमध्ये काजू आहेत बघू शकता, मसाल्यामध्ये ते पॅक्ड आहेत एकदम. जाम भारी आहे. डिझेल टाकतोय गाडीत, म्हणजे आहे डिझेल पण तरी पण टाकून घेतो, म्हणजे नंतर टेन्शन नाही. जाम भारी आहे, एवढी देतं आपल्या गाडी. आता आल्या रॉक गार्डन मध्ये. गार्डन पण भारी आहे. चल इथून ये, चल तिकडे. मग तू सनसेट नाहीच बघायला पुढे गेला. बघू शकता व्ह्यू. वाव, एक नंबर. म्हणजे दोन्ही इथे जो सनसेट भेटलाय ना, नाही विसरू शकत. आणि ज्या लाटा वेव येत आहेत, हा रॉक गार्डन आहे, तुला सनसेट पॉईंट आहे. मी तर सनसेट झालाय बघू शकता तुम्ही. खूप सुंदर व्ह्यू झालाय, म्हणजे वाटलं पण नव्हतं की बघायला भेटेल. आणि तो तर व्ह्यू डेंजरस होता. हे मित्रांनो कसं वाटतंय? मस्त ना. कशी आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असलं पाहिजे. जस्ट उठलो आणि बघतो तर काय जाम पाऊस पडायला लागलाय बाहेर. जाम म्हणजे जामच. कारण की दाखवतो तुम्हाला, मी आताच उठलो तर मी सांगायला आलं मला की मामा बोलतो पाऊस पडतोय, मग तिथे जाऊ. आजचा दिवस आहे 4था. आज आपण जाणार आहे मालवणला. सकाळी लवकर उठून चेकआउट आहे आपल्याला 11चा. इथून उठून जाणार मालवणला. तर खाली भिजूया. चला तुम्हाला दाखवतो पाऊस कसा पडतो. चला आता तर मी हॉटेलवर आहे. जाम पाऊस पडतोय. बघू शकता जाम पाऊस पडतोय, म्हणजे जामच जोरात पडतोय. मला होतं वाटलं हे सगळं कपडे बिपडे भिजले त्यांचं, कोणतं असं माहिती. अचानक पाऊस गरमीमध्ये, एप्रिल मध्येच पाऊस. आंब्याची वाट लागली ना, पूर्ण आंब्यांची वाट लागली तिकडे बघ. आंबा मी तर भिजाचा का? भिजाचा चाल ना. ते बघ तू बाबा फांदा पडला बा खाली आंब्यांचा. चला आता तर निघतोय इथून. हा रूम सोडतोय आता. चाललो मालवणला. चला आता भेटूया मालवणला. मालवणला तिकडेच भेटू आपण. हा झाला जाता आता एन्जॉय करू थोडं गाडीत. 2 तासाची रनिंग आहे. हा चला गाईज आता नाश्ता करतोय त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये. हो गाडी स्टाफवाल्यांचा बघू शकता. पाऊस अजून चालूच आहे. पाऊस चालूच आहे अजून. जाता आता आम्हाला पाऊस भेटणारच आहे, म्हणून आम्ही आता इथे नाश्ता करतो. बाहेर न जाणार नाश्ता करायला, कारण की पाऊस आहे ना म्हणून. तर आता घेणार इथून गेल्यावर ना काजू घेऊ, नंतर मग जाऊ डायरेक्ट मालवण. हे जायचा पिझ्झा नाही खायचा तुला? पिझ्झा खायचा. हा इटालियन पिझ्झा खायचा ना. हे आणला का? चेक करून येतो मला काही असेल तर. नाश्ता आला आता. मितांश ब्रेड खातोय. मितांश काय आणले तुला? बसले तोंडांना खा. बसलो इथे नाश्ता करायला. आता इथून निघू थोड्या वेळानं. ए काय बोलत नाही आता, नंतर तो निघतो दाबोडेल हॉटेलमधून. खूप सुंदर हॉटेल आहे, जाम भारी सर्विस आवडली मला. तर इथून चेकआउट करतो आता. पाऊस पडतो तर वातावरण एकदम डेंजर झालं आहे. दाबोडेल हॉटेल त्यांचा रेस्टॉरंट पण आहे, सगळी सुविधा येते. कॉन्टॅक्ट डिटेल टाकतो कॅप्शनमध्ये, चेक करा. चला थँक्यू. गाडीत बसतो आता इथून. हा हॉटेल याल तर इथे दाबोडेल हॉटेल नाव आहे. कलंगूट बीचच्या इथे जवळच आहे, 800 मीटरवर. खूप सुंदर व्ह्यू आहे. स्विमिंग पूल पण खूप सुंदर आहे. डॉगी आहे त्यांचा मस्त. चला निघतो आता इथून. चल मितांश किधर जाने का अभी? मितांश ए मितांश आता चाललो आपण.
इथून निघतोय, इथे बसलो, थोडा काही काम होता एक, ते बघू शकता. खूप सुंदर वातावरण झालंय पावसाच्या मुळे, एकदम थंडगार वातावरण. घेतले लाली लाल लाल. आता आले इथे काजू घ्यायला. आम्हाला हॉटेलवरून समजलं की इथे काजू चांगले भेटतात. गाई काजू LLP सुंदर. गुगल मॅपला पण आहे यांचा दुकान. एकदम सुंदर काजू भेटतात. गाईचे आहेत, वासरे आहेत, एकदम मस्त. इथे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर. हे बघ कसे बघ कसे आहेत, मस्त आहेत बघ. पाहिजे की तुला? पाहिजे ते बघ, तिथे आहेत अजून, ते बघ. खोलले का पण? महाराष्ट्र काजू 800 रुपये किलो. क्वालिटीमध्ये काजू आहेत, बघू शकता. मसाल्यामध्ये ते पॅक्ड आहेत एकदम. जाम भारी आहे. कसं वाटलं काजू? मस्त आहे ना? गाईस बघू शकता, खूप सारे काजू वगैरे घेतले तिथून. मितांश निघतो आता आम्ही इथून. जाम भारी काजू भरपूर घेतलेत, म्हणजे 4 पिशव्या भरल्यात. ए चल, ही बॅगी ठेव, धर, पकड, चल. ए पकड, चल. आता पोचल्या महाराष्ट्र गोवा चेकपोस्ट वर. चेकिंग चालू आहे. आपल्याला ना धावत थांबवलं दादा. डाऊट, हा बरोबर डाऊट. तर थांबले जेवायला. दुपारचं जेवण कोकणात मालवणला जाता. आता मितांश, आता कुठे जायचं आपण? बीचवर नाही येणार तू? सरकारी बीचवर. हा, विवाह कोकण असं हॉटेलचं नाव आहे. ते थांबलो जेवायला. गाडी थांबली. ते वातावरण एकदम थंड आहे. पावसाने पूर्ण थंड करून ठेवलं वातावरण. गरमी वगैरे काय नाही वाटत आता. तर इथं हॉटेल आहे, रोडला लागला जाताना, तर थांबूया. आता आमच्या थाल्या आल्यात. सुरमई थाली मागवली आहे दादानी, प्रॉन्स थाली आणि इथे चिकन थाली. मितांश काय खाणार तू? बस नाही जेवणार तू? बस सुरमई आहे मस्तपैकी. बसलो आता इथे. थोड्या वेळात पोहोचू मालवणला, जास्त लांब नाही. चला आता इथून निघलोय. जेवण वगैरे केलं व्यवस्थित. आता फक्त 1 घंटा लांब आहे आम्ही मालवण पासून, तर तिथं जाऊ. सर्व जेवलेत. मितांश बिझी आहे का तू? हा, जेवला का तू? काय खाल्लं तू? काय खाल्ला? हा, चिकन. हो ना. आता जाऊन पहिला ना तरकालीवर जाऊ, नंतर तरकाली बीचला, नंतर देवबाग, देवगल्ली, 3 बीच आहेत. तिथे फिरू आपण. 2 दिवस आहे इथे जातो. उद्या जाऊन ब्लॉग येईन मस्त. तर गाईज व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप सुंदर. झाड आहेत नुसते. हो यार, मस्त झाड आहे. तर व्ह्यू एकदम भारी. डिझेल टाकतोय गाडीत, म्हणजे आहे डिझेल, पण तरी पण टाकून घेतो, म्हणजे नंतर टेन्शन नाही. जाम भारी एवढी देतं आपल्या गाडी. पोचा आता 3 किलोमीटरच आहे, जास्त नाही. मी केली फुल. निघूया आता जाऊन डायरेक्ट. हॅलो, आता जायचं कुठं? आता आपण पोचू 10 मिनिटात. 9,000 झाला डिझेल, काहीच नाही लागला, काही कमीच लागला. फॉर्च्युनर असतील. आता आलो आपल्या रूम वरती. जॅमची झाड आहे तिथे मस्त. एकदम भारी व्ह्यू आहे. याच्या पाठीमागच रिसॉर्ट आहे. रूम दाखवतो तुम्हाला मी. रूम आहेत मस्त. AC रूम आहे आपला. AC आहे मस्त, व्यवस्थित आहे.
नाही बीच वरती नाही, सनसेट व्ह्यू बघायला 8:30. सनसेट व्ह्यू बघायला. तर आता चाललोय सनसेट बघायला रॉक गार्डनला. इथून मालवणची इथे तळकाडी ब्रिजलाच आहे, तिथे चाललोय. गरमी आहे इथे मालवणमध्ये आहे, म्हणजे गोव्यापासून जास्तच गरमी आहे. तरी पण मितांश कुठे? लपले उंदरार का? मितांश कालिया. मितांश कालिया मालवण मध्ये आता बघू शकता. बघू शकता व्ह्यू गाईस, खतरनाक. तिकडून हो चल. ए कालिया, ए कालिया, ए कालिया. आता आल्या रॉक गार्डन मध्ये. गार्डन पण भारी आहे. चल इथून ये, चल तिकडे. मग तू सनसेट नाही बघायला कुठे गेला? सनसेट बघ, व्ह्यू बघ कसला भारी आहे. मस्त व्ह्यू एकदम. ए मितांश, भारी वाटतं ना? छान भारी आहे काही, खतरनाक मस्त व्ह्यू. थांब ना, इथून बघू ना आपण कसा. वाव छान भारी पुढून काढू. चल सिनेमॅटिक. हे चल इथे, चल तिकडे. नाही येईल नको, चल गो लोक येतील. गाईज आता का बघायला आपण? आता आम्ही आलो सनसेट बघायला आणि नंतर मी रॉक गार्डन आले. रॉक गार्डन, रॉक फोटो काढू थांबा नंतर. वाव काय व्ह्यू एक नंबर. तर या सनसेट नाही म्हणून, सनसेट संत दिसतच नाही, ढगातच लपलेला आहे. बघू शकता व्ह्यू. वाव एक नंबर. म्हणजे दोन्ही इथे जो सनसेट भेटलाय ना, नाही विसरू शकत. आणि ज्या लाटा वेव येत आहेत, हा रॉक गार्डन आहे, तिथून सनसेट पॉईंट आहे. मितांश कसं वाटतं इथे जे फोटो येत आहेत ना काहीच एक नंबर. म्हणजे खतरनाक व्ह्यू दाखवतो. तर गाईस तिकडे जाऊया आता, त्या साईडला असा जरा सनसेट एन्जॉय करू. जाऊ, खूप भारी वाटतं. इथे गर्दी पण झाली आता. जाते का रे पुरी मधून? आता जाऊया तिकडे बसू. चल तिकडे जाऊ बसायला, मस्त एकदम खतरनाक. सनसेट झालाय बघू शकता तुम्ही. खूप सुंदर व्ह्यू झालाय. म्हणजे वाटलं पण नव्हतं की बघायला भेटेल. आणि तो तर व्ह्यूज डेंजरच होता. हे मितांश कसं वाटतंय? मस्त ना? आता निघलो इथून. आता गार्डन मध्ये तिथल्या बघितला ना व्ह्यू गाईस, खतरनाक. खूप आवडला. चला आता नाश्ता करू मस्त. मालवण लिहिले बघ तिथं, तिथं फोटो काढू मस्त. इथून निघतोय, संध्याकाळ झाली. चाललो आता रूमवर. काही खायला वगैरे घेऊ. जाता आता जेवण तर सांगितलं आहे, तर निघूया आता. रॉक गार्डन मधून निघतो आता, जाऊ रूमवर. रूम जवळच आहे, 2 किलोमीटर लांब, जास्त नाही. तिथून जवळ आहे तरकाली बीच. अजूनपर्यंत बघ कसला वाटतं.